वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात लोभ विकृतीचा समावेश होतो। वैचारिक दुराचरण म्हणजे विचाराचे वाईट आचरण, यामध्ये पहिल्या प्रकारात लोभ विकृतीचा समावेश होतो। लोभ विकृती म्हणजे काय? लोभ म्हणजे एखाद्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या प्राप्तीची मनातील तीव्र इच्छा म्हणजे लोभ। आणि विकृती म्हणजे काय? विकृती म्हणजे अबनॉर्मॅलिटी। विकृत म्हणजे ज्यामध्ये काहीतरी विकार आहे किंवा बिघाड आहे असे। ज्यामध्ये लोभाचा विकार आहे, ज्यामध्ये लोभामुळे बिघाड झालेली आहे, अशी व्यक्ती म्हणजे लोभ विकृत। आणि त्या व्यक्तीतील लोभाची प्रवृत्ती, स्वभाव म्हणजे लोभ विकृती। अशा लोभ विकृतीचा वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात समावेश होतो। असा मनुष्य म्हणजे जो लोभ विकृत आहे, असा मनुष्य परधनाचा, दुसऱ्याच्या धनाचा सारखा हव्यास धरीत असतो। दुसऱ्याच्या धनाचा हव्यास म्हणजे हाव किंवा लालूच तो धरीत असतो।